शिर्डी शहरामध्ये आज एक आगळे वेगळं आणि प्रेरणादायी चित्र पाहावयास मिळालं. लग्नाचा लाल जोडा, हातामध्ये वाहणाऱ्या पारंपरिक सवऱ्या, अशाच वधू वेशात पूजा विलास लासुरे यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. पण तो मंडपात नाही तर थेट मतदान केंद्रामध्ये. लग्नासाठी नवरदेवाच्या घरी जाण्याआधी आधी लग्न लोकशाहीचं असा आदर्शवत संदेश देत पूजा लासुरे मतदान करण्यासाठी शिर्डीतील मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. बोहल्यावर चढण्यापूर्वी देशाच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपला पहिला हक्क बजावण्याचा पूजा हिने निर्धार केला आणि तोच विषय आज शिर्डी शहराचा चर्चेचा विषय ठरला. फोटो सेशन करण्यासाठी वेळ न घालवता मी थेट मतदान केंद्रावर पोहोचले. मतदानाचा दिवस परत येणार नाही म्हणून आधी मतदान आणि मगच लग्न, अशी प्रतिक्रिया नवरी पूजा लासुरे हिने दिली आहे. माझं नाव पूजा विलास लासुरे आहे. आज माझा वैदिक पद्धतीने विवाह सोहळा होता, तर तो संपूर्ण पार पडल्यानंतर मला असं वाटलं की लोकशाहीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून मी माझ्या फोटो सेशन मध्ये न अडकता पहिल्यांदा माझा हक्क बजावण्याकरिता इथे उपस्थित राहिले. माझं मतदान शिर्डी नगर परिषदेसाठी होतं, तर माझं मतदान प्रभाग क्रमांक 11 मध्ये होतं, तर मी व्यवस्थितरित्या ते पार पाडलेलं आहे. नवीन आयुष्याला सुरुवात केली त्याबद्दल काय सांगू? असं वाटलं की नवीन आयुष्याला सुरुवात करण्याआधी मी माझा पहिला हक्क, तो म्हणजे लोकशाहीचा हक्क, या नात्याने मी इथे आलेली आहे. मतदान केंद्रामध्ये येताच नवरदेवाच्या मंडळींबरोबरच परिसरातील मतदारांनी देखील तिचं स्वागत केलं. लग्नाच्या वेशामध्ये मतदानाला आलेली नवरी पाहून अनेक मतदार आश्चर्यचकित झाले होते. अनेकांनी तिच्या या पावलाचं कौतुकही केलं. लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आणि या उत्सवात प्रत्येक मतदाराचे योगदान अमूल्य आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पूजा लासुरे हिने दिलं आहे. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.